ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि अनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेतील हा 85वा वर्ग आहे आपला। या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ठाकूरांची वेदांत साधना या संदर्भात आपण सर्वजण चर्चा करत आहोत आणि गेल्या 2 वर्गात जी चर्चा झाली त्यामध्ये की भगवान श्रीरामकृष्णांचा जो साधना काळ होता 1854 पासून तर 1866 पर्यंत, तर वेदांत साधना ही शेवटच्या टप्प्यात झाली सगळ्यात। आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या आधीच्या सर्व साधनांमुळे त्यांच्या जीवनामध्ये वेदांत साधनेकरता अपेक्षित ज्या काही आध्यात्मिक गुण हे कसे त्यांच्या चारित्र्यामध्ये स्थिरावले होते याची चर्चा आपण केली होती। त्याची एक थोडंसं उजळणी करून मग पुढे जाऊया। विशेष करून आता कामकांचन त्याग किंवा हे जे काही सांगितले गेलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक साधनेकरता आवश्यक असतात, पण वेदांत शास्त्रांमध्ये याची चर्चा जास्त होत असते। म्हणून लीला प्रसंगकारांनी सांगितलं की कामकांचनांचा त्याग आता हे कोणत्याही म्हणजे वात्सल्यभाव असो, मधुरभाव असो किंवा दास्यभाव असो, प्रत्येकामध्ये मनाचं पावित्र्य हे जपल्याच गेलं पाहिजे। तर भगवान श्रीरामकृष्ण कसे त्यात दृढ प्रतिज्ञ 9 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या साधनेमुळे झाले होते याची चर्चा आपण केली होती। मग नित्यानित्य वस्तू विवेक, ईश्वरच सत्य बाकी सर्व असत्य या दृष्टीने भगवान श्रीरामकृष्णांनी कधी पण कोणत्याही प्रलोभनात पडले नाही। आणि एवढंच नव्हे तर लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदांजी महाराज वर्णना करतात इहामूत्र फलभोग विराग, म्हणजेच की सामान्य जीव जो असतो तो अनेक काहीतरी सेवा कार्य करतो पुण्य साठवण्याकरता। पुण्य साठवून काय करायचं असतं तर स्वर्गलोक मिळेल वगैरे, पण त्या प्रकारची पण कोणतीही इच्छा भगवान श्रीरामकृष्णांच्या मनात नव्हती। त्याच्यानंतर वेदांताकरता शमदम षट संपत्ती ह्या पाहिजे, शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान याची पण चर्चा आपण केली होती।
चौथा पॉईंट जो अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे ईश्वर निर्भरता आणि त्याच्या दर्शनातून जन्मलेली भयशून्यता. हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे की आध्यात्मिक उन्नती जेव्हा एखाद्या साधकाची होत असते तर त्यातून काय निर्माण होत असतं. अर्थातच जितके पण दैवीय गुण हे वाढत जातात, आसुरी गुण कमी होत जातात आणि त्याच्याचबरोबर जीवनामध्ये भयशून्यता ही कमी होत जाते. मग आपण चर्चा केली होती गीतेचा गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृत, याचं पण खूप डिटेलमध्ये चर्चा केली होती 9व्या अध्यायाचा 18वा श्लोक. आणि त्याच्यानंतर शेवटचं मागच्या वर्गात एक जी चर्चा केली होती की ईश्वर दर्शनानंतरही ठाकूरांनी का बरे साधना केली होती विषयी त्यांचे स्वतःचे कथन. हे पहा, हा मुद्दा मी थोडंसं पुन्हा रिपीट करू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांना ईश्वर लाभ झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पुन्हा साधना का केली, तर याचे 2 कारणं आपल्याला बघायला मिळतात. एक तर माताजी सांगतात की जेव्हा ईशानानंदजी मातोश्रेणीमध्ये वाचतो आपण, त्यांनी म्हटलं की साधूंची चर्चा सुरू होते की ठाकूरांचा आविर्भाव का झाला, तर सर्व धर्म समन्वय असं एक सूर जवळपास सर्वांचा होता. पण माताजी हयात असताना त्यांना विचारण्यात आलं, तर माताजींनी म्हटलं की त्यांनी ठरवून तसं काहीही केलं नाही. माझी आई विभिन्न दारातून विभिन्न खिडक्यातून कशी दिसते, म्हणजेच विभिन्न पंथातून माझी आई कशी दिसते, तिचं मला दर्शन घडावं, बस याच भावनेने त्यांनी ही सगळी साधना केली आणि त्यातून सर्व धर्म समन्वय घडून आलं, स्पष्टपणे सांगतात. अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा. आणि माताजी तिथे एक शब्द उद्गारतात की ठाकूर हे ईश्वर वेडे होते. सामान्य लोक कोणी पैशाकरता वेळ असतं, सत्तेकरता वेळ असतं वगैरे वगैरे आपण बघतो, पण भगवान श्रीरामकृष्ण हे ईश्वर वेडे होते. हा झाला एक भाग. पण हा एक म्हणजे त्यांनी साधना ईश्वर प्राप्तीनंतर सुद्धा का केली हे माताजींचं इंटरप्रिटेशन झालं. पण स्वतः ठाकूर काय म्हणतात, तर लीला प्रसंगकार मागच्या वेळेस पण वाचलं होतं की जेव्हा या सगळ्या त्यागी शिष्यांनी विचारलं तर त्याचं उत्तर देताना भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की जे लोक समुद्राकाठी राहतात आणि ज्याला एखाद रत्नाकर किंवा हे सापडलंय, रत्न सापडलेलं आहे, तर त्याच्या मनात ही इच्छा निर्माण होते की त्या रत्नाकराच्या गर्भामध्ये म्हणजे समुद्राच्या त्या गर्भामध्ये अजून किती काय दडलेलं आहे. ती एक ज्याला म्हणतो की सात्विक इच्छा निर्माण होते आणि त्यातूनच भगवान श्रीरामकृष्णांनी ईश्वरप्राप्तीनंतर सुद्धा आपली साधना चालू ठेवली. आणि अतिशय ते सुंदर जो वाक्य मागच्याच वाचलं होतं, आपण वाचलेलं होतं, अनंत भावमय अनंत रूपिणी अशा तिला म्हणजे जगन्मातेला नाना भावांनी व नाना रूपांमध्ये बघावे. म्हणजे ठाकूरांचे भाव बदलत आहे आणि ती कशी आहे जगन्माता, अनंत रूपिणी अनंत भावमय. तर हे म्हणजे बघा की कॉम्बिनेशन किती जास्त होतील आणि किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आईचं दर्शन घडू शकतं. तर याच कारणांमुळे हे ठाकूरांचं त्यांच्या मुखातून आलेलं हे वाक्य आहे की रत्नाकराच्या गर्भामध्ये अजून किती रत्न आहे ही बघण्याची इच्छा होत असते आणि त्या आईच्या प्रेरणेमुळेच सर्व धर्माच्या साधना घडून गेली. या सगळ्या साधनेचा केंद्रबिंदू नेहमी जगन्माताच होती. बंधू भगिनींनो, हे आपल्याला विसरायला नको. एक वाक्य मागच्या वेळेस मी वाचायचं बहुतेक राहून गेलं. तर आपण चर्चा करत आहोत वेदांत साधना. तर वेदांत साधना भगवान श्रीरामकृष्णांच्या मनात ही करण्याची ही जी प्रेरणा उत्पन्न झाली, तर त्याचं इंटरप्रिटेशन आता हे शारदानंदजी महाराजांचं आहे. ते लिहितात, श्री जगदंबेच्या इंगिताने ही प्रेरणा त्यांच्या ठाई कशा तऱ्हेने उद्भवली होती आणि कशा तऱ्हेने त्यांना मग श्री जगन्मातेच्या निर्गुण निराकार निर्विकल्प तुरीय रूपाची प्रत्यक्ष उपलब्धी झाली होती, हेच आता आम्ही वाचकांना सांगवयास प्रवृत्त होत आहोत. मी हे मुद्दा याच्यावरती एम्फेसिस देतोय की पहा, विभिन्न धर्माची साधना करताना आईचं हे जे त्यांचं जे अनंत भावमय आणि अनंत रूप तिचं जे रूप आहे ते बघायचे. अद्वैत साधना करत असताना सुद्धा कोणाला बघायचंय?
जगन्मातेलाच. तिचं कोणतं रूप बघायचं आहे? तर तिचं कोणतं रूप बघायचं आहे? निर्गुण निराकार. कारण की अद्वैतामध्ये तर काही नसतंच ना, तू आणि मी हा काही भावच नाही आहे. तर त्या मातेचा, जगन्मातेचा निर्गुण निराकार निर्विकल्प आणि तुरीय ह्या रूपाची प्रत्यक्ष उपलब्धी झाली होती. हेच आता आम्ही वाचकांना सांगवयास प्रवृत्त होत आहोत. पहा, हे सगळे वाक्य लीला प्रसंगाला शास्त्रांच्या सुद्धा पलीकडे नेतात, की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं केंद्रबिंदू ही जगन्माताच होती. म्हणजे कोणत्या टोकापर्यंत, की अद्वैत प्राप्त करण्याकरता सुद्धा त्यांना जगन्मातेचीच मदत लागत आहे. म्हणजे साधारणपणे आपण काय म्हणतो, की आता तो भाग आहे पुढे येईलच, की म्हणजे आईचं रूप जे त्यांच्या मनावरती सारखं सारखं येत होतं आणि मग ते ज्ञान खड्गाने त्यांनी त्याचं छिन्नविच्छिन्न केलं, तो भाग वेगळा. पण आईच्या माध्यमातून आईचं जे निर्गुण निराकार तुरीय रूप आहे ते कसं दिसतं किंवा ते त्याची अनुभूती कशी येते, तिथून त्यांना ती प्रेरणा मिळाली अद्वैत साधना करण्याकरता. याच्या पुढचा मुद्दा ऋषीप्रवर सदानंदजी महाराज घेत आहेत, की ठाकूरांच्या जननीचा म्हणजेच चंद्रामणी देवीचा गंगातीरी वास करण्याचा संकल्प आणि तिचे दक्षिणेश्वरी आगमन. आता ही सगळी अद्वैत वेदांताची साधना चालू असताना या चंद्रामणी देवी त्यांना कशाला आणलं? हा एक बिलकुल सहज आणि ज्याला म्हणतो की एक सोपा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलाच पाहिजे तो, आणि आला असेलच. तर कसं असतं की जेव्हा अवतार जन्माला येतात तर त्यांच्या जवळपासचे जे सांगोपांग असतात प्रत्येकाकडून काही ना काही शिकायचं असतं, आणि काहीतरी या विशेष करून अद्वैत वेदांताच्या साधनेच्या माध्यमातून एक तर कारण असं की त्यांना इथे आणलं कारण की चंद्रामणी देवींनी भगवान श्रीरामकृष्णांची अद्वैत साधना बघितलेली होती एक, आणि त्यांचा तिथे येण्याचा उद्दिष्ट काय होता हे पण थोडंसं बघूया. आणि त्याच्यानंतर एक फार महत्त्वपूर्ण घटना तिचा उल्लेख इथे ऋषीप्रवर करत आहे. तर आधी आपण थोडंसं हे बघूया की कोणत्या कारणामुळे ठाकूरांच्या म्हणजे चंद्रामणी देवी हे तिथे आल्या होत्या. तर हे सांगत असताना थोडंसं जरा आपण मागे जाऊया की जर चंद्रामणी देवींच्या जीवनात बघितलं तर क्षुदिरामांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे संसार तसंच काही फार रस राहिलेला नाही. त्याच्यानंतर जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण किंवा आपले ठाकूर कलकत्त्याला येतात त्याच्या काही वर्षातच त्यांचे मोठे थोरले बंधू रामकुमार जे कमवते होते त्यांचाही निधन होतो. आता फक्त उरलं कोण तर रामेश्वर आणि ठाकूर यांना केंद्र करून त्या कसं बसं आपलं जीवन जगत होत्या. त्यातून मग भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये ते एक ज्याला म्हणतो की दिव्य उन्माद इतका तीव्र होतो की त्यांच्या कानावरती बातमी जाते की त्याला वेड लागलेलं आहे वगैरे. मग ते प्रायोपवेशन करतात, किती ते झाडफूक ओझा वगैरे सगळं आणतात आणि मग त्या मुकुंदपूर शिव बोडो शिवकडे जातात आणि तिथे ते मागणी मागतात की म्हणजे ते आश्वस्त करतात भगवान शिव की तुझ्या मुलाला वेड नाही लागलेलं आहे, ते दिव्य उन्माद आहे, ते ठीक होऊन जाईल काही दिवस म्हणजे काही महिन्यामध्ये वगैरे. तर हे अशी एक ज्याला म्हणतो की झड पूर्ण जीवनात त्यांच्या निघालेली असते. आणि या सगळ्या गोष्टींना तसंही संसारात काही फारसा रस नाही. त्यातून हे सगळे इतके दुःख बघून त्यांचं हृदय पूर्णपणे भग्न झालेलं असतं आणि ते हे विचार करतात की आता उरलेलं आयुष्य गंगाकाठी ईश्वराचं नाव घेत आपण हे म्हणजे आयुष्य याचं मार्गक्रमण करावा. अशा एका उद्दिष्टाने त्या येतात कुठे? दक्षिणेश्वरी. त्यांच्या म्हणजे जेव्हा त्या दक्षिणेश्वरी येतात तर त्यांनी ठाकूरांची मधुरभावाची साधना, जटाधारींच्या बरोबर वात्सल्य भावाची साधना आणि वेदांत साधना हे सर्व चंद्रामणी देवींनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. त्या जेव्हा आल्या होत्या आपल्या सर्वांना लक्षात असेलच, मला पूर्ण खात्री आहे की मथुरबाबूंनी अन्नकूट महोत्सव केला होता. बरोबर त्या कालावधीमध्ये चंद्रामणी देवी येऊन तिथे पोहोचल्या होत्या. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि
काय शिकवायचं आहे आपल्या शारदानंदजी महाराजांना, याची आपण जर चर्चा केली बंधू भगिनींनो, तर पहा, घटना जी आहे ती इतकी विशेष घडलेली आहे की आता चंद्रामणी देवी दक्षिणेश्वरी तिथे आलेल्या आहेत आणि दक्षिणेश्वरी त्या आल्या आहेत आणि मथुर बाबू त्यांना भगवान श्रीरामकृष्णांप्रती आतोनात श्रद्धा प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. आणि चंद्रामणी देवी कोण? ठाकूरांची आई. तर त्यांच्याबद्दल तर अजून विशेष कौतुक. आणि त्या दोघांच्या वयामध्ये पण अंतर असा की एक आजी आणि नातू. आणि त्या तिथे आल्यात तर मथुर बाबू जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळत असे ते त्यांना भेटीला त्यांचे जात असे आणि आजी आजी म्हणून खूप त्यांच्याशी, ज्याला म्हणतो की एक मधुर संभाषण आणि ज्याला म्हणतो ना की एक लाडी गोडी लावणं, एक नातू आणि एक आजी, असं त्यांचा एक ते संबंध सुरू झाला. आणि चंद्रामणी देवी तशाच मनाच्या, फार सरळ हृदयाच्या होत्या, प्रेमळ होत्या. त्यांना हा एक अजून एक नातू मिळाला तर त्यातून त्यांनी त्याच्यावरती सुद्धा ते प्रेम करू लागले, त्यांचे संवाद होऊ लागले. आता पहा, या घटनेमध्ये पूर्णपणे उलटी गंगा वाहत आहे. साधारणपणे नातूला आपल्या आजीकडनं काही पाहिजे असतं तर नातू काय करतो? आजीला लाडीगोडी लावतो. आणि काहीतरी त्याला सिनेमाला पैसे पाहिजे असतात काहीतरी, तर तो खूप आजीच्या मागे 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 करतो आणि लाडीगोडी लावून काहीतरी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे पूर्णपणे उलटी गंगा वाहते. इथे नातवाला काहीतरी आजीला द्यायचं आहे, आजीने काहीतरी मागावं, याच्याकरता हे सगळी लाडीगोडी सुरू आहे. आणि ती लाडीगोडी का सुरू आहे? कारण की याच्या आधी मथुर बाबूंनी विभिन्न प्रकारचे अनेक बेत आखले होते की भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्याकडनं काहीतरी स्वीकार करावं, मोठं काहीतरी. मोठं स्वीकार केलं म्हणजे त्यांनी काय होईल की त्यांचं असं म्हणणं होतं की जीवनाचं काही ठाव ठिकाणा नाही आणि जर माझं काही बरं वाईट झालं तर भगवान श्रीरामकृष्णांच्या या शरीराची रक्षा कोण करणार? आता बघा, एक सामान्य जीव आणि एक ईश्वर साक्षात्कार केलेले महापुरुष यांच्यामध्ये अंतर कसा असतो? भगवान श्रीरामकृष्ण हे पूर्णपणे, ज्याला म्हणतो की जगन्मातेवर अवलंबून आहे, शरणागत आहेत. आणि म्हणून त्यांना कधी पण की माझं आता जेवणाचं काय होईल किंवा माझ्या कपड्यांचं काय होईल अशी काही चिंता त्यांना कधीच नव्हती, त्यांनाही नव्हती आणि माताजींना पण नव्हती. तसंच आता मथुरबाबू त्यांच्या जागी एकदमच त्यांचा जो काही विचार आहे तो ठीक पण आहे एका अर्थाने, का साधारण जीव आहेत. आपण सर्वजण जसं वागतो की बाबा 4 पैसे कमवले तर 2 पैसे बाजूला काढून ठेवू भविष्याकरता, नाही तर काय होणार, कोणाकडे हात पसरवावे लागतील का? तर त्यांच्या दृष्टीने आणि ठाकूरांमध्ये प्रेमच होतं त्यांचं. म्हणून ते जे काही बेत रचत होते, त्यात काही म्हणजे अयोग्य असं काहीच नव्हतं. त्याच वेळेसची ती घटना आहे की ठाकूर काही केला काही स्वीकार करत नव्हते. तर एक दिवशी ठाकूर वरांड्यात बसलेले होते, तेव्हा मथुरबाबू आणि हृदय संवाद सुरू असताना मथुरबाबू मुद्दाम जोरात, म्हणजे ठाकूरांना ऐकू जाईल अशा शब्दात ते म्हणत होते की नदियाला माझी एवढी जमीन आहे आणि काय तिला कोणी म्हणजे बघणार नाही. माझी अशी इच्छा आहे की काहीतरी तुमच्या परिवाराच्या नावाने करून देऊ, म्हणजे ठाकूरांनी हो म्हटलं आणि मी करून देईन आणि मी आश्वस्त होईन, असं म्हणजे ज्याला म्हणतो ना की आपण संवाद असं दाखवतात की मी तुमच्याशी म्हणजे हृदयाशी बोलतोय, पण सगळं त्यांना ऐकू गेलं पाहिजे. आणि तेव्हाच ती घटना आहे की ठाकूर चिडतात आणि पायातले पायताण काढून त्याच्या मागे धावतात की साला तुम्हाला काय संसारी करू इच्छितो. अशा प्रकारे प्रत्येक बेत उधळून लावले भगवान श्रीरामकृष्णांनी. तर आता हा नवीन बेत त्यांनी रचला की आपण आता या आजींच्या माध्यमातून काहीतरी, आजींनी घेतलं म्हणजे काय, ठाकूरांची सेवा करताच जाईल असा एक तो बेत पूर्णपणे त्यांनी व्यवस्थित आखला. आणि ती लाडीगोडी लावून आणि एक दिवशी बघितलं की आजी एकदम मूडमध्ये, तर त्यांनी तो आपला डाव टाकला आणि म्हटलंच की आई, आता आजी पहा, इतके दिवस झाले तुम्ही माझ्याकडनं कधीच काही नाही मागितलं आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी मी
मी तुम्हाला देऊ इच्छितो, तुम्ही काहीतरी माझ्याकडनं मागा. आता इतकी मोठं हे प्रस्थ, आणि त्यातून मथुरबाबूची हीच इच्छा की यांनी काहीतरी मोठं घबाड मागावं, आणि काहीही देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये ते होतंच. कारण की राणी रासमणीचे संपूर्ण प्रॉपर्टीचे ते एक छत्र, आणि त्यांना कोणीही रोकटोक करणारं नव्हतं असे ते त्याचे मालक होते. तर त्यांनी काहीतरी मोठं असं मागावं अशी त्यांची अपेक्षा. तर चंद्रामणी देवीने असं म्हटल्यानंतर की बेटा मला कसली कमी आहे, सगळंच तर काही माझ्याकडे आहे. आज आपण चंद्रामणी देवींच्या मनाचं अध्ययन करणार आहोत. बरं, सगळंच माझ्याकडे आहे म्हणजे काय? आता त्यावेळेस सगळे कपडे त्या लोखंडाच्या काय म्हणू, संदूक म्हणतात हिंदीमध्ये, त्यात ठेवण्यात येत असे. तर इतक्या सरळ मनाच्या चंद्रामणी देवी ते आपलं संदूक घेऊन येतात, पहा पहा माझ्याकडे किती कपडे आहेत. आणि आपल्या काय साड्या वेळ सगळं दाखवू लागला की हे सगळं माझ्याकडे इतकं आहेत, आणि तू इथे आहेत, आणि सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, मला अजून काय पाहिजे? पण तरी हा नाछोड बंदा की नाही, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. अरे म्हणे काय घेऊ, माझ्याकडे सगळं काही आहे. असं तो ज्याला म्हणतो की संवाद खूप म्हणजे टोकापर्यंत गेला. आणि सारखं सारखं या नाही म्हणतात ते, पण मथुरबाबूंनीच विचार केला की आता ही संधी गेली तर पुढे बघ मिळणार नाही, आणि म्हणून त्याने तो पिच्छा सोडायलाच तयार नाही. आणि ह्या सगळं सांगतात की माझ्याकडे सगळं काही उपलब्ध आहे, मला कसलीच आवश्यकता नाही आहे. जेव्हा मथुरबाबू बिलकुलच एकदम सोडायला तयार नाही, तेव्हा चंद्रामणी देवी म्हणतात की बरं बाबा, तुला काही द्यायचंच असेल तर हां, माझी दात घासण्याची तंबाखू तितकी संपून गेलेली आहे, तर 2 पैशाची ती तंबाखू तुम्हाला मला मागवून द्या. हे ऐकल्यावर मथुरबाबूंचे डोळे पाणावतात. का? पहा, आता मथुरबाबूंची मनाची स्थिती बघा की ते कोणत्या पद्धतीने विचार करत आहेत की काहीतरी एक आता समोरून इतकं जेव्हा देव देत आहे, म्हणजे त्यांनी बुद्धी तशी दिली देवाने, तर याने काहीतरी मोठं मागून घ्यावं. तर काय मागतात ते? तर 2 पैशाचा तंबाखू. त्यांचे डोळे पाणवतात आणि मनातल्या मनात ते विचार करतात, अशी आई असल्याखेरीज असा काय त्यागशील पुत्र जन्माला येतो? आता हे त्याने नाही म्हटल्यानंतर आपण चंद्रामणी देवींच्या मनाचं थोडंसं अध्ययन करूया बंधू भगिनींनो. आणि विशेष करून सगळ्या प्रकारे की त्यांनी हे जे इतक्या मोठ्या त्या ज्याला प्रस्थाला बिलकुल, आणि इतक्या मोठ्या प्रस्तावाला नाही म्हटलं, तर हे काय त्यांची तात्कालिक प्रतिक्रिया होती की एक सौजन्य. अनेकदा आपण म्हणतो ना, सौजन्यामुळे बाबा राहू दे, नको कशाला कोणाचे उपकार वगैरे. पहा, सौजन्यामुळे जर त्यांनी नाही म्हटलं असतं ना, तर मथुरबाबू इतक्या मागे लागले होते की शेवटी त्यांनी 4थ्या-5व्या वेळा म्हटल्यानंतर त्यांनी हो म्हटलंच असतं. हे काही सौजन्य नाही आहे. प्लीज लक्ष द्यावं. खूप जबरदस्त ॲनालिसिस कुठे यतीश्वरांजी महाराजांच्या काही नोट्स सापडलेलं आहे. हे सौजन्यामुळे किंवा एक इमिजिएट आलेली प्रतिक्रिया किंवा मनात काही द्वेष आहे की तुझं नको, असला काही प्रकार नाही येतो. आणि तसं असतं तर इतकी लाडीगोळी निर्माण झालीच नसती, आणि मथुरबाबू त्यांच्याजवळ गेले पण नसते. सौजन्य पण नाही आहे की आपण सौजन्यपोटी नाही म्हणतो, नाही, सौजन्यपोटी नाही म्हटलं असतं तर ज्या पद्धतीने मागे लागले होते मथुरबाबू, त्या पद्धतीने ते नाछोड बंदा, म्हणजे ते सौजन्य कुठेच हवा होऊन गेलं असतं. बरं, मग आता आपण थोडंसं चंद्रामणी देवींच्या जीवनाचं, चंद्रामणींच्या बरोबर क्षुदिरामांच्या जीवनाचं थोडं अध्ययन करून करण्याचा प्रयत्न करू, आणि ते कशा प्रकारचं जीवन जगत होते, आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याच पोटी जन्माला का आले, यातून एक त्याला आपल्याला छोटीशी त्याला झलक मिळेल. ठाकूरांच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती आपण जे अध्ययन करतो, बिलकुल जेमतेम. दोन्ही वेळेस हातातोंडाची गाठ पडत आहे इथपर्यंत ते सुखी होते, त्याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यानंतर कधी पण घरामध्ये असं भरभरून अन्न, वस्त्र आणि अर्थ आलेलं आहे असं कधीच झालेलं नाही, कधीच झालेलं नाही. पण हां, पै पावणा, वर्षाचे सण, आणि जर
आलाच आजारपण तर त्याच्याकरता तजवीज होऊन जात असे. पण भरभरून काही आलेलं ठाकूरांकडे असं आपल्याला बिलकुल कधीच वाचायला मिळत नाही किंवा बघायला सुद्धा मिळत नाही. दोघांचे जीवन अत्यंत अल्पसंतुष्ट होते. थोडंही काही मिळालं, आपल्याला माहिती आहे की ते क्षुदिराम हे भिक्षुकी करायचे, पौरोहित्याचं काम करायचे, ब्राह्मण होते. तर त्यातून जे काही मिळेल त्यातूनच घर चालवायचं आणि अल्पसंतुष्ट होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अल्पसंतुष्ट आणि समाधानी होते. आणि मुख्य म्हणजे जीवन हे ईश्वर केंद्रित होतं. पहा, 3 मुद्दे लक्ष द्यावर फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे कधी कधी आपण त्या इतर चर्चेमध्ये इतकं हरवून जातो की त्यांचे आईवडील पण तितकेच महान, अल्पसंतुष्टी होते, समाधानी होते आणि जीवन ईश्वर केंद्रित होतं. त्याच्यानंतर परिस्थिती जेमतेम आहे म्हणून याला माग त्याला माग आणि आपल्या जरूरत भागवून घे असं पण कुठे मिळत नाही. म्हणजे मागमाग करून काही लोकांची सवय असते की माझ्याकडे नाही तर मी याला मागतो त्याला मागतो. आणि आधीच्या काळामध्ये संबंध पण खूप चांगले असायचे म्हणून असं कुठे काही मागून ते काही हे करत आहेत. आणि किंवा घरामध्ये चणचण आहे किंवा सामान्य परिस्थिती जरी आहे तरी कोणत्या प्रकारचा आक्रोश नाही आहे. पहा, हे सगळे मुद्दे फार महत्त्वाचे. कुठे आक्रोश किंवा त्रागा की मला मिळालंच नाही हा प्रकार पण कुठे असं दिसत नाही. की ईश्वरावरती काहीतरी राग आहे, देवावरती राग आहे, तो पण काही भाग नाही आहे. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची ज्याला म्हणतो की वकवक दिसत नाहीये सांसारिक गोष्टी प्राप्त करण्याकरता. वकवक म्हणजे कसं असतं की एखाद्याची परिस्थिती बेताची आहे तर तो काहीतरी आपली आर्थिक उन्नती म्हणजे उन्नत करण्याकरता संघर्ष करतो आणि सामान्य लोक ते केलंच पाहिजे. पण क्षुदिरामांनी कधी असा फार संघर्ष केला आहे आपल्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती हे करण्याकरता ते आपल्याला बिलकुल मुळीच तिथे दिसत नाही आहे. आपण आताच चर्चा केली, ते अल्प संतुष्ट होते, समाधानी होते, जीवन ईश्वर केंद्रित होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही एक आर्थिक उन्नती साधण्याकरता अपेक्षित संघर्ष तो बिलकुल अजिबात दिसत नाही. आणि म्हणून अल्पसंतुष्ट आणि समाधानी ते होते आणि ईश्वर केंद्रित. हे 3 बिंदू लक्षात ठेवा बरं. याच्यावरतीच पूर्ण त्यांचं चरित्र घडलेलं आहे. आता पुन्हा जर कोणाच्या मनात येऊ शकतं की अहो ते संघर्ष करत नव्हते तर कदाचित तामसिक असतील, हा प्रश्न येऊ शकतो. तर याला सुद्धा उत्तर आहे की जे लोक तामसिक वृत्तीचे असतात त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा संघर्षानंतर सुद्धा काही मिळत नाही तर आक्रोश, त्रागा, आरोप करणे म्हणजे ईश्वरावरती हे सहज दिसून पडतं. पण या दोघांच्या जीवनात तसं कुठेच सापडत नाही हो. किंवा इतरांना काही मिळालं तर असूया निर्माण होते, मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, ते सुद्धा काही मिळत नाही. कोणाला मिळालं आनंदाची गोष्ट आहे. पण यांच्या जे काही तामसिक वृत्ती आहेत ती बिलकुल अजिबात कुठेच सापडत नाहीये. हे कुठं आश्चर्यच आहे. आणि समजा संघर्ष करून सुद्धा त्यांना प्राप्त झालं नसतं तरी सुद्धा ईश्वराप्रती काही असा ज्याला म्हणतो की आक्रोश नाहीये. जसं लहान मूल करतं ना, काहीतरी मागतं आणि नाही दिलं तर लहान मुलं आक्रोश करतो. तर संघर्ष पण नाहीये म्हणजे मिळण्याचा आनंद पण नाहीये आणि न मिळण्याचं दुःख सुद्धा नाहीये. असे ज्याला म्हणतो की यदृच्छा अलाभ संतुष्टो द्वंद्वा दितो विमत्सर. बिलकुल एक योगीची जी स्थिती असते ती पूर्ण स्थिती क्षुदिराम आणि चंद्रमाणीच्या जीवनात आपल्याला संपूर्णपणे ती बघायला मिळते. असं एक हे अद्भुत ईश्वर केंद्रित अल्पसंतुष्ट आणि समाधानी जीवन आहे. तर संपूर्ण जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला चंद्रमणींच्या जीवनात जेव्हा आपल्याला वाचायला बघायला मिळतात तर त्यातून त्यांनी ती आलेला जो प्रस्ताव तो सहजपणे नाकारला. यात आश्चर्यच काय. एक घटनेकडे अजून मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो आणि तो म्हणजे सत्य रक्षणार्थ जेव्हा क्षुदिरामांनी 150 बिघा जमीन, मी हा आकडा मुद्दाम सांगतोय, आता 150 बिघा आपल्याकडे कळत नाही
पश्चिम बंगालमध्ये बिघा चालतं, आपल्याकडे एकर चालतं. जर कोणी एकर विचारलं तर 43 एकर. आपल्याला एकरचा हिशोब समजतो. 150 बिघे म्हणजे 43 एकर जमीन स्वतःच्या मालकीची देरे ग्राममध्ये सत्य रक्षणार्थ जेव्हा सोडली क्षुदिरामांनी, तेव्हा चंद्रमणी देवींनी कोणताही विरोध केला नाही किंवा आक्रोश केला नाही, किंवा क्षुदिरामाशी त्यांचं भांडण सुद्धा झालेलं आपल्याला वाचत नाही की त्यांनी विरोध केला आणि की नाही आपण लढू किंवा तुम्ही साक्ष द्या वगैरे वगैरे. काही प्रकार नाही आहे. बाबा असं घडतंय आणि खोटं बोलू शकत नाही आणि आपल्याला सत्यरक्षा करायचं म्हणजे त्या रामानंद रायशी पण भांडू शकत नाही. हे गाव सोडणंच आपल्याला श्रेयस्कर आहे. तर म्हणजे जे दाम्पत्य सत्यरक्षणार्थ 43 एकर जमीन एका रात्रीत सोडू शकतं, तर ती बाई काय एक सामान्य प्रलोभनाला बळी पडेल? शक्यच नाही आहे. हे पहा, या सगळ्या गोष्टी म्हणजे रामकृष्ण संघाच्या जे महापुरुष लोक आहेत त्यांनी इतकं सखोल अध्ययन केलेलं आहे. तर अशाच एका त्यागशील दाम्पत्याच्या पोटी जर भगवान श्रीरामकृष्ण जन्माला येतील, नाही तर कोणाच्या येतील? तर हे जे ॲनालिसिस करण्याचे मागचं उद्दिष्ट काय, की चंद्रमणी देवींनी जे नाही म्हटलं ती क्रिया ही एकदम ज्याला की स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया नाही आहे, किंवा एका अर्थाने स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया आहे म्हणतं तरी चालेल. कारण की संपूर्ण जीवन अल्पसंतुष्ट, समाधानी, ईश्वर केंद्रित असं असल्यामुळे की रे बाबा हे सगळं घेऊन मी करणार काय, हे माझ्या काही उपयोगाचं नाही आहे. आणि असं सांगून ते सहजपणे मथुरबाबूंना परावृत्त करतात की मी हे सगळं काही स्वीकार करू शकणार नाही. हे सगळं इतकं डिटेल ॲनालिसिस करण्याचं मागचं उद्दिष्ट हेच बंधू भगिनींनो, की आपण आत्ता जेव्हा चर्चा केली की वेदांत साधनेमध्ये कशाला चंद्रमणी देवींना आणलं, तर त्यांच्याकडनं सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि विशेष करून त्यांनी ती वेदांत साधना बघितलेली आहे, म्हणून त्या उद्दिष्टाने लीला प्रसंगकार ऋषीप्रवरांनी त्यांचा तो उल्लेख इथे विशेष केलेला आहे. इथे अजून एक सांगणं एकदम ज्याला म्हणतो की अयोग्य होणार नाही. माताजी सुद्धा म्हणतात की माझे आईवडील फार सद्गुणी होते, आणि माताजी सुद्धा म्हणतात म्हणून तुम्ही त्यांच्या पोटी आले, म्हणजे त्या दिव्य आहेत याची मोठी पावती ते स्वतःच देऊन राहिले बरं. आता म्हणजे तसं माताजींनी खूप कमी वेळा आपलं दिव्यत्व प्रगट केलेलं आहे, पण जेव्हा असे वाक्य आपण वाचतो मग आपल्याला माताजींना पकडू शकतो आपण की पहा तुमचं दिव्यत्व तुम्ही स्वतःच स्वीकार केलेलं आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की असे खूप एक दिव्य ज्याला म्हणतो की एक ज्या जीवनामध्ये सहज त्याग, सहज ज्याला म्हणतो की अल्पसंतुष्टपणा आणि समाधानी वृत्ती नसेल, ईश्वर केंद्रित जीवन नसेल, तर या सगळ्या ज्याला म्हणतो की याला सामोरे जाणं हे तितकं सोपं नसेल. याचा पुढचा मुद्दा जो तो पण महत्त्वाचा आहे की ठाकूरांच्या वेदांत साधनेचा काळाचा निरूपण करणे. आता आपण चर्चा करत आहोत की भगवान श्रीरामकृष्णांची साधना ही त्यांनी 12 वर्ष, त्यांनी 1854 पासून 1866 पर्यंतची होती, आणि वेदांत साधना ही त्यांनी सगळ्यात शेवटी केली. तर एक आपण अंदाज बांधतो की जवळपास 1862-63 किंवा 63-64च्या जवळपास ती साधना झालेली असेल. तर पण त्यांचा तो नेमका तो म्हणजे ते काळ कोणता होता हे सिद्ध करण्याकरता आपण थोड्या काही घटना त्याची चर्चा करून मग पुढे जाऊया. आणि विशेष म्हणजे की जेव्हा वेदांत साधना भगवान श्रीरामकृष्णांची सुरू असताना किंवा सुरू होईल अशाच त्या काळामध्ये तिथे हलधारी नावाचे त्यांचे मोठे भाऊ जे परिवर्ती काळामध्ये सोडून निघून गेले होते, म्हणजे दक्षिणेश्वर, पण ते तिथे होते. आणि हे हलधारी कसे होते? भगवान श्रीरामकृष्णांचे चुलत मोठे भाऊ, आणि भागवत आणि वेदांत शास्त्रांमध्ये त्यांची बरंच चांगली एक पकड होती, आणि म्हणून ते खूप अहंकारी पण होते. अहंकारी तर होतेच्या होतेच, आणि भगवान श्रीरामकृष्णांची ती स्थिती अनेकदा ते न समजून
हा वेडा आहे, हा मूर्ख आहे वगैरे वगैरे अशी त्यांची समजूत होती. पण कधी कधी असं पण व्हायचं की पूजा करत असताना त्यांचा भाव बघून ते त्यांना साष्टांग प्रणामसुद्धा करायचे, पण त्यांचा तो भाव टिकून नाही राहायचा. पूजा करताना बघायचं, आपण हिची चर्चा केलेली आहे, पण तो एक प्रसंग आहे आणि आपल्याला कोणत्या काळात ती साधना झालेली हे सिद्ध करायचं आहे, म्हणून त्याची पुनरावृत्ती लीला प्रसंगकारांनी केलेली आहे. तर त्यांची ती वृत्ती टिकून नाही राहायची. आणि विशेष करून की ते खूप ठाकूरांचा अपमान करायचे. एकदा त्यांनी खूप ठाकूरांचा अपमान केल्यावर आणि आईला म्हणजे जगन्मातेला त्यांनी म्हटलं होतं ती तामसिक आई, तर ठाकूरांना खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा जगन्मातेने म्हटलं होतं की अरे तू भावमुखी होऊन राहा, तू भावमुखी होऊन राहा, असा आदेश जगन्मातेने ठाकूरांना 3 वेळा केला आहे. त्यातला एक वेळा हा म्हणजे ही घटना घडलेली आहे. असो, तर इथे आता हलदारीचा विषय का काढला गेलेला आहे, कारण की जेव्हा तोतापुरी तिथे आले होते, म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचे वेदांत साधनेचे गुरु, तेव्हा हलदारी तिथे होते. आणि हे हलधारी आणि तोतापुरी या दोघांमध्ये खूप वेदांत चर्चा व्हायची. आणि विशेष करून अध्यात्म रामायण आणि योग वाशिष्ठ याच्यावरती ते खूप चर्चा करायचे. अध्यात्म रामायण म्हणजे की ज्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र, की ते कसे एक आदर्श आणि पूर्ण ब्रह्म होते, भक्ती ज्ञान वैराग्याने परिपूर्ण होते. आणि योग वशिष्ठमध्ये वाशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांनी केलेला उपदेश आहे. तर या वेदांत शास्त्राचं ते दोघंजण अध्ययन करायचे. आणि मजा अशी की जेव्हा पहा म्हणजे कशी मजा असते की हे हलधारी ठाकूरांचा खूप अपमान करायचे. आणि विशेष करून मधुरभावाची साधनाच्या वेळेस सुद्धा ते तिथे होते. आणि ठाकूर जेव्हा 6 महिने सातत्याने स्त्री वेशात वावरायचे, तेव्हा त्यांना म्हणजे विश्वास झाला होता की यांचं पूर्ण डोकं बिघडलेलं आहे, खराब झालेलं आहे, आणि म्हणून ते त्यांना वाटते तसंच बोलायचे. पण हेच ठाकूर जेव्हा तोतापुरी आणि हलधारी वेदांत चर्चा करायचं, अध्यात्म रामायणाची चर्चा करत असताना ते दोघं शास्त्र चर्चा करत आहेत, तेव्हा ठाकूरांना साक्षात प्रभू रामचंद्रांचं सीतामाता सकट आणि लक्ष्मणासकट दर्शन झालेलं आहे. म्हणजे ते शास्त्र चर्चा करत आहेत आणि इकडे दर्शन कर, म्हणजे हे ऐकत होते. भगवान श्रीरामकृष्ण त्यांची चर्चा ऐकत होते, ते दोघं चर्चा करत आहेत आणि इकडे ठाकूरांना दर्शन घडत आहे. प्रभू रामचंद्रांचे दर्शन ठाकूरांना 2दा घडलेलं आहे. मधुरभावाच्या शेवटी कृष्णाचं दर्शन झाल्याचे तेव्हा पण एक उल्लेख मिळतो आपल्याला, आणि इथे एक उल्लेख मिळतो. सीतामातेचं पहिलं दर्शन झालं होतं हे आपल्याला लक्षात असेल, आणि आता हे पुन्हा दर्शन भगवान श्रीरामकृष्णांना घडलेलं आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे हलधारी जेव्हा वेदांत साधना करत असताना भगवान श्रीरामकृष्ण हे दक्षिणेश्वरी उपस्थित होते. पण त्यांची ती साधना म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना काहीशी पुढे जाते. तर त्याच कालावधीमध्ये काही कारणांमुळे दक्षिणेश्वरचं आपलं ते सेवा कार्य त्यजून आणि हलधारी हे स्वतःच्या गावी निघून जातात. आणि तेव्हाच तो अक्षय, त्याची चर्चा आधी झालेली आहे, फक्त संदर्भ आहे म्हणून त्याचा उल्लेख करत आहे. अक्षय तेव्हाच तिथे आले होते. आणि मग जे राधाकांत मंदिराची पूजा हलधारी करायचे त्याचं काम आता अक्षय करू लागले. तर या सगळ्या गोष्टी केव्हा घडलेल्या आहे, ह्या वेदांत साधनेच्या त्याच वेळेस घडलेल्या आहे. जवळपास 1865च्या शेवटी, मी 63 म्हटलं, क्षमा करा, 1865च्या शेवटी आणि 1866 तो कालावधीमध्ये या गोष्टी घडलेल्या आहे आणि त्यांची वेदांत साधना घडलेली आहे. इथं झालं जवळपास काल निरूपण 1865च्या शेवटी. आता लीला प्रसंगकार अजून एक फार अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतात. पहा, या लीला प्रसंगाचं हेच एक महती आहे की ते स्वतःच शंका प्रश्न निर्माण करतात आणि त्याचं निराकरण सुद्धा करतात. आत्ता आपण चर्चा केली की त्यांना ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी का साधना केली, तर त्याचे 2 कारणं बघितले होते आपण. आता ते काय प्रश्न घेतात ते
की भाव समाधीत सिद्ध झालेले ठाकूर त्यांना अद्वैत भावाच्या साधनेस ते का प्रवृत्त झाले. आता आपण थोडंसं हे समजून घेऊया, भाव समाधी काय आणि अद्वैत भावाची स्थिती किंवा निर्विकल्प समाधी ते काय, एकदम थोडक्यात आणि सोप्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा, भाव समाधी साधारणपणे भाव समाधीमध्ये मी आणि माझे इष्ट, मी आणि माझे इष्ट, आणि मग माझ्या इष्टाशी माझा संबंध कसा असू शकतो, दास्य भाव, मधुर भाव, शांत भाव, सख्य भाव, कोणताही असू शकतो. पण हे जरुरी आहे की मी आणि माझे इष्ट हे दोन वेगळे वेगळे, म्हणजे त्याच्यामध्ये कसं की हे दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. आणि मग कोणत्याही भावाने, मधुर भाव पण एक आहे की मी कोणत्या एका भावाने माझ्या इष्टाची भक्ती करीन, प्रेम करीन. पण भावातीत अवस्था काय असते, भावातीत अवस्था असते की तिथे इष्टामध्ये तो साधक पूर्णपणे एक होऊन जातो. म्हणजे तिथे मग ज्याला म्हणतो की जसं दूध आणि पाणी हे एक झाल्यानंतर मग सामान्य माणसाला अशक्य आहे की दुधाला वेगळं करणं आणि पाण्याला वेगळं करणं. तर तसंच म्हणजे जेव्हा जीव, साधारण जीव त्या स्तरावरती पोहोचतो अद्वैताच्या, तर तिथे तो जीव ब्रह्मैव नापरः, म्हणजे तो जीव आणि ते ब्रह्म ते एकच आहे याची अनुभूती त्याला होते, आणि त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी किंवा भावातीत अवस्था. तर आपण हे थोडक्यात समजून घेतलं की भाव समाधी काय. भाव समाधीमध्ये मी आणि माझे इष्ट, मी आणि माझे प्रभू, मी आणि माझे ईश्वर, आणि मग त्याच्याशी आपण लीलाविलास करतो की बाबा दास्य भाव म्हटला की तुम्ही माझे मालक, आपल्या हनुमंताचा भाव जसा होता, मधुर भाव म्हणजे राधेचा होता, सख्य भाव म्हणजे सुदामाचा होता, त्याच्यानंतर शांत भाव म्हणजे ऋषींचा होता. शांत भावमध्ये ईश्वराची भक्ती केली जाते, पिता किंवा माता या अर्थाने. आणि दास्यभावाचं झालंच पण की हनुमंताची जो भाव असतो. तर आता प्रश्न किंवा मुद्दा असा उचलतात ऋषीप्रवर की एकदा जर भगवान श्रीरामकृष्णांनी या भाव समाधींच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती करून घेतली, तर त्यांना पुन्हा अद्वैत भावामध्ये किंवा भावातीत अवस्था मध्ये जाण्याची त्यांना इच्छा का झाली. हे पहा किती, ज्याला म्हणतो ना की एका प्रकारे कीस काढणं. पहिला प्रश्न वेगळा होता बरं, की एकदा ईश्वर दर्शन झाल्यानंतर मग त्यांनी पुन्हा साधना का चालू ठेवली. आता याचं साधारण उत्तर आपण देऊ, बाबा एकदाच मुक्ती प्राप्त करण्याकरता इतके सगळं खटाटोप करावा लागतोय आणि त्यातून हाती काय येतं आणि काय नाही काहीच कळत नाहीये. तर एकदा आपण म्हणतो ना की बाबा एकदाच झालं की सुटलो वगैरे वगैरे, म्हणजे हा कसा आहे, हा आपल्यासारख्या सामान्य जीवाचा, सामान्य खेळाडीचा भाव आहे. पण ठाकूर काय म्हणतात की जो पक्का खेळाडी असतो तो गोटी पकल्यानंतर सुद्धा गोटी बाहेर काढतो आणि पुन्हा पासे फेकतो, तो खरा खिलाडी. आता तसं बघितलं तर खरे खिलाडी तेच आहेत, हे त्यांना शक्य आहे. आपण एकदा कसं बसं वाचलो, एकदा पलीकडे गेलो म्हणजे बाबा जीव सुटला. तर असो, तर त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लीलाप्रसंगकार जे सांगतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी त्यातले काही पॅरेग्राफ तुमच्या पुढे जसंच्या तसं वाचू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्ण ही भाव समाधी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना निर्विकल्प समाधी म्हणजे भावातीत अवस्थाकडे जाण्याचं त्यांची इच्छा का झाली. तर त्याचं एक्सप्लेनेशन देताना लीलाप्रसंगकार असं म्हणतात की त्यांच्या या 10-11 वर्षाच्या साधने म्हणजे क्षमा करा, निर्विकल्प समाधी किंवा वेदांत साधना त्यांनी 1865च्या शेवटी केलेली आहे. तर याच्या आधीचा जो 11 वर्ष साधना केल्यानंतर त्यांना एक गोष्ट आता त्यांच्या ज्याच्यावरती ते पूर्णपणे ज्याला म्हणतो की ते दृढ निश्चय त्यांचा झाला होता की जगन्माताच त्यांना चालवत आहे. म्हणजे त्यांनी शरणागतीचा बिलकुल म्हणतो की टोक गाठला होता की जसं एक लहान मूल
बिलकुल एक कल्पना करा 3-4 महिन्याचा, 4-5 महिन्याचा. त्याला फक्त आई तो ओळखतो, बाकी काही ओळखत नाही. आईकडे फक्त बघत असतो. आईला बरोबर माहिती की याला केव्हा भूक लागलेली आहे. आई त्याला उचलते, त्याला आंघोळ घालते, आई त्याला झोपवते, आई त्याला खेळवते. जसं आई करवते तसं ते बाळ बिलकुल करत असतं. तर हे शरणागत पूर्णपणे झालेले भगवान श्रीरामकृष्ण, त्यांना हे पूर्णपणे लक्षात येतं की जे काही हे घडून राहिलं आहे हे संपूर्णपणे आई म्हणजे जगन्मातेच्या इच्छामुळे घडत आहे. आणि म्हणून त्यांनी आपलं सर्वस्व काही, त्या स्वतःची ज्याला म्हणतो इच्छाशक्ती, ही जगन्मातेच्या इच्छेमध्ये विलीन करून दिलेली होती. आई जसं म्हणजे ज्याला म्हणतो की जसं वागायला सांगेल तसे ते वागायचे, जसे चालवेल आई तसं चालायचं, हे पूर्णपणे त्यांच्या बिलकुल ध्यानात आलेलं होतं. आणि त्यांच्या हेही लक्षात आलं होतं. मी एक छोटं वाक्य इथे वाचतो, अतिशय महत्त्वाचं आहे ते. श्री जगन्माता ही त्यामुळे त्यांचा संपूर्ण भार घेऊन स्वतःच्या विशिष्ट उद्देश साधण्यासाठी ठाकूरांच्या न कळत त्यांना एका अदृष्टपूर्व अभिनव आदर्शानुसार घडवीत होती. आता इथे ठाकूरांच्या न कळत असं का म्हटलेलं आहे, मी पुन्हा वाक्य वाचतो, फार महत्वाचं आहे. श्री जगन्माता ही त्यामुळे त्यांचा संपूर्ण भार घेऊन, म्हणजे जगन्मातेने भार का घेतला, कारण की यांनी भार दिला म्हणून. जगन्माताने संपूर्ण भार घेऊन स्वतःच्या विशिष्ट उद्देश साधण्यासाठी ठाकूरांच्या न कळत, आता ठाकूरांनी स्वतःची विल ठेवलीच नाही आहे. जशी आई नाचवेल तसं नाचायचं, जसं चालवेल तसं चालायचं, जसं वागायला सांगेल तसं वागायचं. तर हे एका अर्थाने न कळतच झालं. आणि ठाकूरांच्या माध्यमातून जगन्माता काय करू इच्छित आहेत, पर फार 2 शब्द वापरलेत. ठाकूरांच्या न कळत त्यांना एक अदृष्टपूर्व अभिनव आदर्शानुसार घडवीत होती. अदृष्टपूर्व आणि अभिनव आदर्शानुसार घडवीत होती. काय अर्थ आहे, म्हणजे ठाकूरांना समोर करून एक आदर्श स्थापित करीत होती हे आपल्याला कळलं, बरोबर, यात काही शंका नाही आहे. पण 2 शब्द जे वापरलेत बंधू भगिनींनो, हे फार वेगळे आहेत. अदृष्टपूर्व, जे आजपर्यंत कधी बघितल्या गेलेलं नाही. जितके सुंदर लीला प्रसंग लिहिल्या गेलेला आहे तितकं सुंदर ट्रान्सलेशन पण झालेलं आहे. कारण की अभ्यास करत असताना मी बांगला पण वाचतो आणि हेही वाचतो. हे जे 2 शब्द जे वापरले गेले आहेत बंधू भगिनींनो, हे सामान्य नाही आहेत. की पहा, जगन्मातेने भगवान श्रीरामकृष्णांना त्यांच्या न कळत, म्हणजे त्यांचे सगळं भार ग्रहण करून त्यांना घडवीत आहे एका आदर्श स्थापित करण्याकरता, संपूर्ण जगाकरता. आणि तो आदर्श कसा आहे, अदृष्टपूर्व, जो कधी बघितला गेलेला नाहीये, आणि अभिनव, नवीन. पहा, अभिनव काय, राम पण तर होते, कृष्ण पण तर होते, अभिनव का पाहिजे, या कलियुगाच्या जे सामान्य लोक आहेत आपल्यासारखे, त्यांच्या पुढे मांडण्याकरता आता या कलियुगामध्ये प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे नाही चालणार. शक्ती तीच, पण अभिनव पद्धतीने मांडल्या गेली पाहिजे. आणि म्हणून इथे अदृष्टपूर्व आणि अभिनव शब्द दिला गेला पाहिजे. हे जेव्हा सगळं कीस काढतो ना बंधू भगिनींनो, तेव्हा कुठेतरी किमान बौद्धिक समाधान तर मिळतंच. आध्यात्मिक समाधान वगैरे तर सोडा, आता ते केव्हा मिळेल हे भगवान श्रीरामकृष्णांच्या याच्यावरती अवलंबून आहे. पण हे प्रत्येक शब्द किती प्रिसाइजली वापरला गेला आहे, आणि तो का वापरला गेला आहे, जेव्हा आपण हे वाचतो, त्याच्यावर चिंतन करतो, आपल्या वरिष्ठांचे काही नोट्स वाचतो, तेव्हा हे लक्षात येतं की खरंच शरणागतीचा अर्थ कसा असतो, आणि जगन्माता कसं बिलकुल टप्प्याटप्प्याने भगवान श्रीरामकृष्णांना त्या अदृष्टपूर्व, जो कधी बघितल्या गेलेला नाहीये असा आदर्श, आणि अभिनव म्हणजे नवीन म्हणजे का, जुना का नाही चालणार, कारण की युग बदललेला आहे.
लोकांच्या गरजा बदललेल्या, लोकांचे राहणीमान बदलले, लोकांची मानसिकता बदलल्या, लोकांचे संस्कार बदललेले आहेत. म्हणून ते हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू रामचंद्र आता चालणार नाही. सुदर्शन चक्रवाले भगवान श्रीकृष्ण चालणार नाही. आता नमस्कार घेऊन आणि प्रेम घेऊन आलेले, कारण की आता राक्षस असे समोर दिसत नाही. राक्षस तर समोर दिसत नाही, ही मोठी मुश्किल आहे. आणि म्हणून त्यांना बदलण्याकरता यावेळेस पूर्णपणे शस्त्रविहीन लीला आहे. आणि म्हणून जो आदर्श सांगितला गेलेला आहे तो आदर्श कसा आहे? अदृष्टपूर्व आणि अभिनव, की जो कधी बघितला गेलेला नाही आणि एकदम नवीन आहे. आणि म्हणून त्या आदर्शाची स्थापना करण्याकरता जगन्मातेच्या हातामध्ये त्यांनी स्वतःला संपूर्णपणे सोपवून दिलं. पुढे जाऊया. सर्व प्रकारच्या साधनांच्या अंती ठाकूरांना जगदंबेचा हा उद्देश कळला होता. हा साधना सुरू असताना पण हे सगळं ठाकूरांना माहीत होतं. पण ज्याला म्हणतो ना की जसं आपण आता अध्ययन करत आहोत, तर जसं जसं आपण ठाकूरांचं अध्ययन करतो तो ठाकूर असे आहेत, ठाकूर असे आहेत, ठाकूर असे आहेत. म्हणजे जितकी आत जातोय आपले ठाकूर किती एक ब्रॉड कॅनव्हासवरती आहे आपल्याला लक्षात येतं. तसं ठाकूरांची शरणागती आधीपासूनच होती, पण जशी जशी त्यांची साधना वाढत आहे आणि जगन्मातेचं अस्तित्व जितकं जास्त जाणवत असते. पहा, अध्यात्म म्हणजे कसं असतं की इट इज ए ग्रेड असते. आपण जसं KG1, KG2, फर्स्ट, सेकंड, थर्ड पुढे पुढे जातो की नाही, तसं अध्यात्मामध्ये पण तसंच होत असतं. तर म्हणजे सुरुवातीपासूनच भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात शरणागती नव्हती हा भाग नाही आहे. शरणागती होती, पण जशी जशी साधना करून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जसे जसे अनुभव येत गेले त्यांची ती शरणागती त्याच प्रपोर्शनमध्ये वाढत गेली. आणि जेव्हा इथे हे शब्द ते वापरतात, सर्व प्रकारच्या साधनांच्या अंती ठाकूरांना जगदंबेचा हा उद्देश कळला होता. म्हणजे शरणागती वाढत होती आणि तेव्हा त्यांना पूर्ण उद्देश कळला. याचा अर्थ साधना सुरू करत असताना त्यांची शरणागती नव्हती हा भाग नाही आहे, पण ती ज्याला म्हणतो की मल्टिपल टाइम्स ती खूप वाढलेली होती. आणि तो कळून आल्यावर आपल्या जीवनाच्या उर्वरित काळात आईशी प्रेमाने एक होऊन राहून लोककल्याण करण्याची तिची अति महान जबाबदारी आपली स्वतःची होय असे अनुभवित त्यांनी ती आनंदाने पार पाडली होती. याच्यावरती पण थोडासा किस काढूया. म्हणजे हे आपण काय चर्चा करत आहोत? मुख्य मुद्दा की भगवान श्रीरामकृष्णांनी भावसमाधी प्राप्त केल्यानंतर सुद्धा ते अद्वैत किंवा निर्विकल्प समाधीकडे का वळले? तर ते स्वतः वळले नाही, ही जगन्मातेची इच्छा होती. जगन्मातेची इच्छा का होती हे जर कोणी विचारलं तर जगन्मातेनी भगवान श्रीरामकृष्णांना समोर ठेवून त्यांच्यामध्ये एक आदर्श घडवला. कसला आदर्श घडवला? अदृष्टपूर्व, जो कधी बघितला गेलेला नाही. आणि अभिनव का? कारण की जुने आदर्श आता चालणार नाही, इथपर्यंत ठीक आहे. मग सगळ्या प्रकारच्या अनुभवाच्या अंती जेव्हा ठाकूरांना हे कळलं की ही सगळे आईच घडून आणत आहे आणि आदर्श म्हणजे त्यांना घेऊन आदर्श स्थापित करत आहेत, तर त्यांना हेच एक समजलं की आईच्या हातात भावली होऊन राहणं, आईच्या हातामध्ये भावली होऊन राहणं लोककल्याणाकरता तिची जी महान जबाबदारी आहे ती माझी पण आहे. इथे थोडा केस काढूया. म्हणजे जी जबाबदारी जगन्मातेची आहे ती माझी पण आहे. खूप मोठा अंतर आहे बरं. आपण म्हणतो ही माझी जबाबदारी आहे आणि ठाकूर इथे म्हणतात आहे की ती जबाबदारी माझी आहे. एका वाक्यात जर सांगायचं असेल की जेव्हा आपण म्हणतो की ही जबाबदारी, आपण काहीतरी ॲग्रेसिव्ह नेचरमुळे म्हणतो ही जबाबदारी माझी आहे, तिथे कुठेतरी आपलं अज्ञान दिसतं. अज्ञान दिसतं म्हणजे कोणत्या अर्थाने अज्ञान दिसतं? की सर्व काही मीच करतोय, अरे हे काम तर मीच केलेलं आहे, तो काय करेल, हा असला भाव असतो. पण जेव्हा ठाकूर इथे म्हणतात आहे की ही जी लोककल्याणार्थ जे आदर्श स्थापित करण्याची इच्छा, जगन्मातेची जी इच्छा आहे ती माझी जबाबदारी आहे. पण ठाकूर असं का म्हणतात आहे? कारण की ठाकूरांची इच्छाशक्ती आणि जगन्मातेची इच्छाशक्ती ही तर केव्हाची एक झालेली आहे.
दोघांची इच्छाशक्ती जेव्हा ती एक झालेली आहे, जो शरणागतीचा बिलकुल जेव्हा टोकाचा भाव जर आहे, तर बंधू भगिनींनो, जर ठाकूरांनी असं म्हटलं की ती जबाबदारी माझी आहे, तर त्या अहंकारापोटी म्हटलेलं नाहीये जसं आपण म्हणतो. ती आईची इच्छा आहे किंवा आईच्या मुखातून निघालेली गोष्ट आहे. का? कारण की त्यांनी स्वतःला आईच्या पूर्णपणे स्वतःला समर्पित केलं होतं. तर ती टोकाची शरणागती असल्यामुळे आणि आईची इच्छा आहे म्हणून ती माझी जबाबदारी आहे असं ते म्हणत आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो आणि ठाकूरांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण ज्याला म्हणतो ना की जमीन आसमानचं अंतर आहे. ते गमतीमध्ये आपण अनेकदा म्हणतो ना की ते गणितामध्ये 6वीच्या की 0 आणि 360 डिग्री एकच असतं, बरोबर की नाही? हा तोच प्रकार आहे. म्हणजे ठाकूरांनी असं म्हणतं म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्यासारखं त्यांनी म्हटलं की काय. अरे नाही, ठाकूरांची पूर्ण इच्छाशक्ती हे जगन्मातेमध्ये विलीन झाली होती आणि जगन्मातेची ती इच्छा होती, ते अदृष्टपूर्व आदर्श, तो अभिनव आदर्श स्थापित करण्याकरता, लोककल्याणाकरता हे आदर्श स्थापित होऊ दे अशी आईची इच्छा आहे. तर ती माझी जबाबदारी आहे. माझी म्हणजे आईचीच जबाबदारी आहे आणि तीच पूर्ण करून राहिली आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे. याला थोडं अजून एलोब्रेट करण्याचा पण प्रयत्न पुढच्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. पुढचा वर्ग बुधवारी घेण्याचा प्रयत्न करूया, हे प्रामाणिक वाक्य आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.